बहुजन भारत टीव्ही न्यूज बुलेटिन नागपूर मनपात बसपा नेत्या हर्षला जयस्वाल यांचा भव्य पदग्रहण समारोह। सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती, दिल्या शुभेच्छा। नागपूर महानगरपालिकेत बहुजन समाज पार्टीला नवी ऊर्जा मिळाली आहे। आज मार्च 23 रोजी मनपा मुख्यालयातील बसपा पक्ष कार्यालयात पक्षनेत्या आणि नगरसेविका हर्षला संजय जयस्वाल यांचा पदग्रहण समारोह मोठ्या उत्साहात पार पडला। बसपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या हस्ते पक्ष कार्यालयाचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले। यानंतर हर्षला जयस्वाल यांना गुलदस्ता आणि शाल देऊन त्यांना पक्ष नेत्याच्या खुर्चीत बसवण्यात आले। यावेळी नागपूर नगरीच्या महापौर नीता ठाकरे, स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी, सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर, विरोधी पक्ष नेते संजय महाकाळकर, मुस्लिम लीगचे असलम खान, एमआयएमचे शकील पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आभा पांडे आदी अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहून हर्षला जयस्वाल यांचे स्वागत केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या। हर्षला जयस्वाल यांचे पती संजय जयस्वाल हे 2002 पासून बसपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत। हर्षला यांनी 2007, 2012 आणि आता 2026 मध्ये निवडून येऊन बहुजन समाजाची सेवा करण्याची संधी मिळवली आहे। पती पत्नी दोघांचाही शासकीय आणि प्रशासकीय अनुभव मोठा आहे। बसपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांनी स्पष्ट केले की या नवीन कार्यालयातून हर्षला जयस्वाल यांच्या नेतृत्वात नागपुरातील बहुजन समाजाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील। समारोहाला बसपाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मोहन रायकवार, मंगेश ठाकरे, नागोराव जयकर, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष योगीराज लांजवार, शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, महिला नेत्या रंजनाताई ढोरे, ताराबाई गौरखेडे, शबाना खान आणि इतर अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन समाजाच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि विकासासाठी हर्षला जयस्वाल यांच्या नेतृत्वात बसपा अधिक मजबूत होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला। बहुजन भारत टीव्ही, बहुजन हित, बहुजन अधिकार।